नमस्कार मंडळी. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करत आजचा हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील पिठोरी अमावास्या आणि त्या दिवशी मुलांसाठी प्रत्येक आईने करावयाचा एक खास उपाय. पिठोरी अमावास्या म्हणजे काय? श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे म्हणतात. या दिवशी मातृदेवता, कुलदेवता व पितृदेवता यांची विशेष पूजा केली जाते. आईच्या प्रेमात व मातृशक्तीच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते. हिंदू धर्मात श्रावण महिना हा देवांना प्रिय मानला जातो. देवाधिदेव महादेवाचा हा महिना मानला जातो आणि या महिन्यात केलेले प्रत्येक शुभ कार्य, प्रत्येक प्रार्थना व प्रत्येक संकल्प 100 पट अधिक फलदायी होते. पिठोरी अमावस्या या दिवशी विशेषतः मातांनी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य, प्रगती व सुखसमृद्धीसाठी व्रत व उपाय करावेत असे शास्त्र सांगते. या दिवशी आईने आपल्या मुलासाठी केलेले ओवाळणे हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते आईच्या मनातील प्रेम, कळकळ आणि आशीर्वाद यांचे दैवी रूप मानले जाते. स्कंदपुराणातही असा उल्लेख आढळतो की श्रावणातील अमावस्येला मातांनी आपल्या अपत्यासाठी केलेले जप, तप, उपासना व संस्कार हे मुलाच्या भाग्यातील संकटे कमी करून त्याला दैवी संरक्षण देतात. का करावा हा उपाय? या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी श्रद्धेने एक खास उपाय केला तर मुलांचे संकट दूर होते, नजर दोष, अडथळे व आजारपण नाहीसे होते. मुलांच्या शिक्षणात व करिअरमध्ये यश मिळते, नोकरीत प्रगती, व्यवसायात उन्नती होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होते. कधी करावा हा उपाय? हा उपाय श्रावणातील पिठोरी अमावास्येच्या दिवशी करावा. हा दिवस अधिक प्रभावी मानला जातो. सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे घालून आणि घरातील देव्हाऱ्यात दीप लावून हा उपाय करावा. कसा करावा हा उपाय? 1. एका नारळावर स्वस्तिकाचे चिन्ह काढा. 2. तो नारळ लाल कापडात गुंडाळा. 3. आपल्या मुलांचे नाव घेत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, शिक्षण व करिअर प्रगतीसाठी प्रार्थना करा. 4. हा नारळ देव्हाऱ्यात ठेवून स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करा. स्वामी समर्थ, माझ्या लेकरांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. 5. नंतर तो नारळ मंदिरात किंवा नदीत विसर्जित करा. हा उपाय केल्याने मुलांवरील संकटे कमी होतात, आजारपण दूर होते, शिक्षणात, परीक्षेत व नोकरीत यश मिळते, घरातील अडथळे नाहीसे होतात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलांसाठी एकच इच्छा असते. त्यांनी नेहमी सुरक्षित राहावे, निरोगी राहावे आणि आयुष्यात प्रगती करावी. श्रावणातील पिठोरी अमावास्येचा हा उपाय म्हणजे त्या आईच्या प्रेमाला मिळालेली एक दैवी शक्ती आहे. हा उपाय श्रद्धेने, भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने केल्यास नक्कीच मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. आणि हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जे शक्य नाही ते जगात काहीही नाही.